नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी पद भरती 2025 विषय अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेले त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, आताच हे अपडेट आलेले आजच हे अपडेट आहे 2/1/2025 तारीख तुम्हाला इथे दिसत असेल. तर या अपडेट विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेविषयी काय बातमी आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण समजून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, 2025 ला जी पद भरती होणार होती रेल्वे पद भरती ग्रुप डी मधील, यामध्ये जवळपास सर्वांनाच माहिती आहे 32,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश आहे आणि असे बहुतेक अपडेट समोर आलेले की या जागा वाढून 40 ते 50,000 पर्यंत जाणार आहेत. मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी ग्रुप डी या संवर्गातील पद भरती होणार आहे. परंतु यावर्षी काय अपडेट आले होते की यातील जे पद असणार आहे हे 32,000 किंवा 32,000 पेक्षा जे जास्त पद असणार आहे, तर यातील जवळपास 60 ते 70%, ठीक आहे, 60 ते 70% जे पद आहेत मित्रांनो, ते 10वी पास प्लस ITI वरती भरली जाणार होती मित्रांनो. ठीक आहे, 10वी पास प्लस ITI वरती भरली जाणार होती. परंतु हे जे अपडेट होतं ते कॅन्सल करण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि बाकीचे हे फक्त जे 30 ते 40% पद होती मित्रांनो, तेच फक्त 10वी पास वरती भरली जाणार आहेत, अशा प्रकारचं अपडेट होतं. परंतु हे जे अपडेट होतं 2025 ते पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्याचं हे आपल्याला नोटीस जाहीर झालेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो. आता 100% जे पद आहेत मित्रांनो, ठीक आहे, 100% जे पद आहेत ते फक्त 10वी पास वरती भरली जाणार आहेत. ठीक आहे, असं नाही की फक्त 10वी पास वरती, 10वी पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, तुमचा ITI झाला असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता, किंवा तुमचं NCVT झालं असेल, ठीक आहे, NCVT झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. म्हणजे आपल्याला इथं ऑरला ऑप्शन दिलेले आहे, स्पष्टपणे इथं तुम्ही मेन्शन केलेलं आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे यापैकी कोणत्या प्रकारचं तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता, स्पष्टपणे इथं उल्लेख केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे 2019 ला जी पद भरती झाली होती मित्रांनो, त्याचप्रमाणे यावर्षी देखील ही पद भरती होणार आहे. कारण कोरोना काळ गेला आणि त्यानंतर डायरेक्टली 4 ते 5 वर्षांनी ही पद भरती होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. तर त्यानुसार जर विचार केला तर यावर्षी जी 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी पद भरती आलेली मित्रांनो, तर या पद भरतीसाठी 10वी पास जे उमेदवार आहेत ते सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये वेगवेगळी पदं आहेत, त्या सर्व पदांसाठी आता आपण अर्ज करू शकत आहात मित्रांनो. ITI किंवा NCVT लागलच असं कोणत्या प्रकारचं ऑप्शन आपल्याला ठेवलेलं नाहीये. फक्त 10वी पास असेल किंवा तुमचा ITI असेल किंवा NCVT यापैकी कोणत्याही प्रकारचे एक जरी तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर आलेली मित्रांनो. खूपच मोठी यावर्षी संधी असणार आहे तुमच्यासाठी. तर या संधीचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. याच हेतूने आपल्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. तर बघा, यासाठी आपण कोणकोणती पुस्तकं वापरू शकता त्याबद्दल थोडक्यात माहिती इथं देऊन घेतो मित्रांनो. तर बघा, रेल्वे पद भरती ग्रुप डी साठी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही पुस्तकं असणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला डेमो पेज इथं दाखवून घेतो, जेणेकरून पुस्तकाचं स्वरूप कसं आहे ते तुम्हाला समजून येईल. हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो. ऑनलाईन तुम्ही हे आरामशीर ऑर्डर करू शकता. हे सर्व पुस्तकं रेल्वे पद भरती ग्रुप डी साठी तुम्ही वापरू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर टॉपिक नुसार तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला काय क्वेश्चन आन्सर देखील बघण्यासाठी भेटून जातील. बघा, 2019 ला जेव्हा ही पद भरती झाली होती त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते, केव्हाचा हा पेपर आहे, तारखासोबत तुम्हाला संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, थोडंसं खाली आल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. बघा, जे पण प्रश्न इथं दिलेले त्याचं स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. याच प्रकारे टॉपिक नुसार तुम्हाला संपूर्ण ही जी माहिती आहे या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. तर त्यासाठी काय महत्त्वाची पुस्तकं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, जसं की रिझनिंग साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, मॅथ साठी हे पुस्तक वापरू शकता, रिझनिंग साठी हे पुस्तक, त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी तुम्ही हे पुस्तक, ठीक आहे, आणि आपल्याला इतर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण पुस्तकं मार्केटमध्ये चष्कू पब्लिकेशनद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही हे देखील पुस्तकं वापरू शकता, व्यवस्थित अभ्यासाला आता सुरुवात करू शकता. यावर्षी तुमच्यासाठी अतिशय खूपच चांगली संधी आलेली मित्रांनो. कारण स्पष्टपणे या अपडेटमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं मित्रांनो, जरी तुम्ही 10वी पास असेल तरी तुम्ही या सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात. आपल्याकडे जे अपडेट आलेलं होतं आतापर्यंत 10वी पास प्लस ITI वरती थोडी जास्त पदे होती, 60 ते 70% पदं, परंतु ते आता कॅन्सल करण्यात आलेले आहे. आणि इथं स्पष्टपणे इथं म्हटलेलं आहे, आपल्याला जे नोटीस होतं 14/6/2019 त्याच्यानुसार आपल्याला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलं होतं त्यानुसारच आता ही पदभरती होणार असल्याचं समोर आलेलं मित्रांनो. आणि इथं स्पष्टपणे आपल्याला जे बोर्ड मध्ये करून सांगितलेलं आहे कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारचे हे अपडेट समोर आलेले आहे रेल्वे ग्रुप डी पदभरती 2025 विषयी. तर जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि रेल्वे पदभरती ग्रुप डी या संवर्गातील मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे, तर त्या हेतूने तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवू शकता मित्रांनो. तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला
करा, सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.